मित्र हो, ही 55 नंबरची फाईल आपण तयार केलेली आहे। या फाईलचा साईज आपण बघून घेऊ। याचा साईज बघण्याकरिता यावर क्लिक करून याची प्रॉपर्टी चेक करा। प्रॉपर्टी चेक केली 45.5 MB आहे। याचा साईज आपल्याला कमी करायचा असेल तर त्याकरिता आपल्याला या फाईल हँडब्रेकचा वापर करावा लागेल। हा हँडब्रेक ओपन करून घ्या। ओपन झाला आहे। यानंतर त्याला मिनिमाइज करून जी फाईल आपल्याला कमी साईज करायची असेल ती अशी ड्रॅग करून घ्या। हँडब्रेक वर घेऊन जा। हँडब्रेक वर घेऊन गेल्यानंतर हँडब्रेक ओपन होईल आणि त्यानंतर या ब्राउझर नेऊन सोडून द्या। सोडल्यानंतर इथे तुम्ही ब्राउज करा। ब्राउज केलं, याला फाईल नेम द्या। ABC कोणतंही नाव द्या। MP4 चालू आहे, MP4 आहे। MKV आणि MP4 यापैकी MP4 वर सिलेक्ट करा। याला सेव्ह करा। सेव्ह केल्यानंतर इथे वरती स्टार्ट आणि खाली रेडी किंवा क्यू फिनिश यासारखं नाव येईल। आपण याला स्टार्ट करूया। स्टार्ट केल्यानंतर इथे खाली बघा प्रोसेसिंग सुरू आहे। तुमचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ 45.5 MB चा आहे। हा सिंक्रोनाइज होईल आणि इथे हा व्हिडिओ याची MB कमी करण्याकरिता मदत होईल। प्रोसेसिंग सुरू आहे। प्रोसेसिंग 100% झाली की आपण त्या व्हिडिओची प्रॉपर्टी चेक करू। 76%, 80%, क्यू फिनिश। आता यानंतर आपण इथे बघूया ABC नावाची जी फाईल आहे या ABC नावाच्या फाईलची प्रॉपर्टी आपण चेक करू। फाईल चेक करताना प्रॉपर्टी जर बघितली तर 6.93 MB ही आपल्याला दिसून येईल। म्हणजे याचा अर्थ असा की पहिल्यांदा 55 नंबरची जी फाईल होती तिची जी प्रॉपर्टी होती ती 45 MB होती आणि आता ABC नावाची जी फाईल आहे तिची प्रॉपर्टी चेक केल्यानंतर 6.93 MB होते। अशा रीतीने हँडब्रेकचा वापर करून आपण या तयार केलेल्या व्हिडिओची साईज कमी करू शकतो आणि ती व्हॉट्सअप किंवा युट्यूबला अपलोड करू शकतो। धन्यवाद।